ओम जय जगदानंदी, ओम जय जगदानंदी। ओ मैया जय आनंद कंदी। ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती। ओम जय जगदानंदी, ओम जय जगदानंदी, ओम जय जगदानंदी। कर्पूर गौरम करुणावतार संसार सारं भुजगेन्द्रहार सदा वसन्तं हृदयारविन्दे। भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि। अच्युतं केशवं रामनारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे। हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। बोलो नर्मदा मैया की, रेवा मैया की, मेखल सुत कन्या की, जटाधारी शंकरी भगवान की। हर हर महादेव। आज सानप महाराज आणि त्यांचा असणारा ग्रुप माईचे भक्त सर्वजणाच या गौरी अन्नक्षत्र रावेरखेडी या आश्रमामधून पुढील परिक्रमेला प्रस्थान करतायत। आता पूजापाठ स्नान संध्या करून सानप महाराज आणि सर्व माईचे भक्तगण पुढील परिक्रमेला निघालेले आहेत। माईंची अशीच कृपा सर्व भक्तांवरती राहो ही सानप महाराज माईंच्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतायत। नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी। हरी हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। होत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। होत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाच्या घर, सर्व सुखाच्या घर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाच्या घर, सर्व सुखाच्या घर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर। बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल
वरवाय तो हा विठ्ठल वरवाय. बाप रुक्मा देवीवर बाप रुक्मा देवीवर बाप रुक्मा देवीवर बाप रुक्मा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा. वा धन्यवाद नर्मदे. आता या ठिकाणी आम्ही बाजीराव पेशवे समाधी स्थळ रावेरखेडी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सानप महाराज ग्रुप परिक्रमेमध्ये चालत असताना आणि आता आपणास नर्मदा माईचं दर्शन आम्ही घडवत आहोत आणि बाजीराव पेशवे समाधी स्थळ नर्मदे हार नर्मदे हार जिंदगी भर. बघा आमच्या माईचं किती सुंदर स्वरूप आहे आणि सर्व जगताला ती पावन करत सुखदायक अशा प्रकारचा आनंद देत अगदी युगानायुग वाहत आहे. आणि अशी अतिशय या ठिकाणची आजची सुरुवात नर्मदा माईची परिक्रमेतली आजचा आमचा तिसरा दिवस. नर्मदे हर सूर्यनारायण भगवान या ठिकाणी या असणाऱ्या जगताला आनंद देण्यासाठी या सर्व भूतलावरती प्रगट झालेले आहेत. आणि हे आमचे सर्व असणारे सानप महाराज सह या असणाऱ्या माईवरती प्रेम करणारे सर्व भक्तजन नर्मदे हार नर्मदे हार. बाजीराव पेशवे दुसरे अतिशय सुंदर एकही लढाई न हरणारे असे हे वीरयोद्धा शूरयोद्धा परंतु या ठिकाणी त्यांना उष्मघाताने या असणाऱ्या रावेरखेडी मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांना मरण आलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी समाधी स्थळ आपणास समोर दिसत आहे. नर्मदे हार जिंदगी बघा समोर शांत आणि त्या पेशवेकालीन हे सर्व बांधकाम आहे. नर्मदे हर नर्मदे. जय शिवाजी जय संभाजी बोला बाजीराव पेशवे की जय. शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. वा तुमच्या या जय जयकाराने या ठिकाणी इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि अंगात कसा जोश निर्माण होत आहे. जावा काळाची बाहेर आशी चमचमणार कशी गुजराती आलवार शिवरायाची तलवार कशी गुजराती आलवार शिवरायाची तलवार. जावा काळाची बाहेर आशी चमचमणार जावा काळाची बाहेर आशी चमचमणार कशी गुजराती आलवार शिवरायाची तलवार कशी गुजराती आलवार शिवरायाची तलवार कशी गुजराती शिवरायाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नर्मदे हर. आज या ठिकाणी परिक्रमेतला तिसरा दिवस. ओढामुक्तीचा या चॅनलवरती आपणास अतिशय आनंद देणारा हा माईचा परिक्रमेतला दिवस. आणि आता माईच्या एकदम किनाऱ्याने नवे नवे समोर आपणास हे माई दिसत असेल. अशा प्रकारचं सुंदर मनाला आल्हाददायक देणारं अगदी सुखकारक असं या माईचं स्वरूप आपणास दिसत आहे. आणि या माईचाच दादा गुरूंनी की जे 4 ते 5 वर्ष झालेत विना अन्नाचे आहेत, फक्त माईचं जलप्राशन करतायत आणि आपलं जीवन त्या ठिकाणी चालवलेलं आहे. अगदी या भक्तीमध्ये ते इतके रममान झाले की त्यांना या शरीराची पर्वा नाही
ना ठेवे तहान भूती काशी, असा हा भक्तीचा महिमा आहे. आणि याच भक्तीचा या ठिकाणी त्यांनी सर्व ते असणाऱ्या नर्मदा माईच्या भक्तांनाही वेळ लावलंय आणि त्यांनी एक मंत्र दिलेला आहे सर्व भक्तांना. तो मंत्र असा आहे, आता त्याचा थोडासा आम्ही या ठिकाणी जप करत आहोत, कारण माई ऐकत आहे. माईच्या खुशीतून आम्ही सर्व परिक्रमावासी चाललेलो आहोत. जय ओम जय ओम जय ओम मा, 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 नर्मदे हर जटाशंकरी हर महादेव शंभो हर. हे असणार आमचा नर्मदा माईचा भक्तगण अतिशय उल्हासित. हे सर्व निसर्गावरती मात करत करत समोर बघा अशा प्रकारचं हे खडकाचं खूप मोठं या ठिकाणी टेकडी आहे, परंतु ती सुद्धा आनंदाने पार करत आहे. हा समोर रावेरखेडी आणि बकावा यांना जोडणारा हा झुलता पूल आहे. पूर्वी आम्ही या सर्व असणाऱ्या परिक्रमेला या पात्रातून जात होतो. अशा प्रकारचा हा आनंद सर्व परिक्रमावासी आनंद झेलत झेलत एक शाहिराने सांगितलेला आहे की या असणाऱ्या शरीराला दुःख होतं, शरीर थकतं, परंतु आत्मा मुस्कारते, म्हणजे आत्मा हसते का, तर आत्म्याला भक्तीचं स्वरूप माहिती आहे. नर्मदे हर, जिथं भक्ती भेटेल तिथं आत्मा सुखी होत असतो. नर्मदे हर याचसाठी केला होता अट्टहास, परिक्रमेला यावयाशी. नर्मदे हर. छान हा आनंद जीवनामध्ये अगदी काही करोडो रुपये कोटी रुपये दिले तरी मिळणार नाही. चला ठीक आहे, माईने आमचं भाग्य उजळवलंय आणि आम्हाला आनंद प्रत्यक्षात देत आहे. परंतु तुम्ही हा आनंद घर बसल्या घेऊ शकताय. 3-3.25 महिने या असणारा ओढामुक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून नोटिफिकेशन मिळवा आणि हा आनंद पुन्हा पुन्हा आपल्या जीवनात मिळवा. अर्धी मानसिक परिक्रमा तुमची घर बसल्या होणार आहे, कारण माईचं नुसतं दर्शन झालं तरी आपणास पुण्य फल प्राप्त होत असतं. कारण हे शंकर भगवंताने या असणाऱ्या नर्मदा माईला या वरदान दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण हिचं दरदिवस दर्शन घेतलं तरी आनंद आहे. कारण आमच्या चॅनलमध्ये आपण दरदिवस माईचं पहिलं दर्शन घडवतो. ज्या ज्या वेळेस आम्हाला माईच्या कुशीतून चालण्याचा योग येतो त्यावेळेस आम्ही जरूर आपल्या सर्व भक्त परिवारांसाठी हा सर्व खटाटोप करत असतो. नर्मदे हर जिंदगी भर. बघा 60 वर्षाची आमची असणारी लीलाताई, पण असं वाटतंय 20 वर्षाची मुलगी या ठिकाणी आनंद घेत आहे की काय. अशा प्रकारचा या माईने तिच्या जीवनामध्ये अतिशय आनंद भरलेला आहे आणि खूप तिच्या चेहऱ्याकडे तो उत्साह पाहिला की आम्हालाही हवा वाटतोय की आम्हीसुद्धा थकतोय, पण ती अजिबात परिक्रमेत थकत नाही. आणि या झुल्यावरून, या झुलत्या पुलावरून ती बघा किती आनंदाने नाचत चाललेली आहे माईच्या परिक्रमेत. नर्मदे हर.
नर्मदे हर जिंदगी भर। जय हो माई की तो चिंता काय की। अशा प्रकारचा हा निसर्गाचा आनंद, माईच्या भक्तीतला आनंद खूप खूप आहे, त्याचा आम्ही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाहीत। नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर। जय हो माई की तो चिंता काय की। के लाला निर्धन को माया देने आए गौरी के लाला। इसी मंदिर में, इसी मंदिर में चले आना गौरी के लाला। इसी मंदिर में चले आना गौरी के लाला। हाँ हमरी ना मानो तो बांधन से पूछो, हमरी ना मानो तो बांधन से पूछो। बांधन को लाल देने आए गौरी के लाला। बांधन को लाल देने आए गौरी के लाला। इसी मंदिर में, इसी मंदिर में चले आना गौरी के लाला। इसी मंदिर में चले आना गौरी के लाला। हमरी ना मानो तो भक्तों से पूछो, हमरी ना मानो तो भक्तों से पूछो। भक्तों को दर्शन देने आए गौरी के लाला। भक्तों को दर्शन देने आए गौरी के लाला। दे नर्मदा मैया की हा। ओम नमः शिवाय। हे बकावा या ठिकाणी हे सर्व शिवलिंग या नर्मदा माईच्या पात्रामधून हे सर्व कंकर म्हणजे शंकर भगवंतच आहेत आणि सर्वांना छानसा आकार दिलेला आहे। हे सुंदर या ठिकाणी आपल्याला एक कारखाना दिसत आहे आणि खूप सुंदर मोठमोठाले आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये शिवलिंग या ठिकाणी मिळतात। नर्मदे हर, नर्मदे हर। आता बकावा या शहरामध्ये अतिशय अशा प्रकारचे सुंदर आपल्याला पाहिजे तेवढे अगदी 6 फूट 7 फुटापर्यंतही या असणाऱ्या शिवलिंग पिंडी या ठिकाणी मिळत आहेत। नवे साक्षात शंकर भगवंताचं प्रगट स्थान बकावा म्हटलं तरी काहीच अडचण येणार नाही आणि यांचे असणारे कारागीर हे मालक या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत। दादा, या ठिकाणी हे जे आपण सर्व बनवत आहेत याचा जी काही किंमत असेल ये कैसी कीमत पड़ती है? इसका पड़ेगा 25,000। अभी सामने जो दिख रहा है ये आकार का, ये इसका कितना पड़ेगा? इसका 40,000। 40,000 पूरा? अरे वाह, बहुत बढ़िया। ठीक है, अब यहाँ ग्राहक तो बहुत हो गए ना। तो ऐसे पत्थर वो माई में से उठा के लाते हैं और ऐसे सब उसमें आकार देते हैं और ऐसे सुंदर शिवलिंग बनाती है। ये माता जी हमको बता रही है। नर्मदे हर। बहुत कष्ट उठाते हैं, लेकिन आप सब जगत को भगवान ने बनाया, लेकिन आप खुद भगवान को बना देती है माई। ये तो बोलो जल्दी जगह ढूंढी लेके बोल। अरे भगवान को बनाने वाली माई कितनी बड़ी होती है। नर्मदे हर प्रभु। आपका नंबर बता दो, मोबाइल नंबर। 74890। एक मिनट धीरे से, आपका नाम बताओ। मेरा नाम शिवम पुनासा है। अच्छा। मैं ग्राम बकावा में रहता हूँ। हम नर्मदेश्वर शिवलिंग कई पिछले वर्षों से बनवा रहे हैं। अच्छा। हमारा नंबर है 7489041334। अच्छा। यदि आप किसी भी शिव भक्तों को नर्मदेश्वर शिवलिंग चाहिए तो आप हमसे संपर्क कर सकते हैं। नर्मदे हर। या असणाऱ्या ग्राम बकावामध्ये ज्यांना शिवलिंग खरेदी करायचे आहेत त्यांनी या ठिकाणी यावं। हा नंबर त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी देत आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। बकावा या ठिकाणी चहा पाणी घेत असताना भजन
चालू आहे. सानप महाराज ग्रुप आनंदात परिक्रमा चालू आहे. आमच्या संगीताताई गुजरात या सानप महाराज ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत आणि छानसे त्यांच्या गाण्याने या ठिकाणी लोकांना मंत्रमुग्ध करत आनंद देत चाललेले आहेत. अशा प्रकारचा हा सुंदर सानप महाराज ग्रुप तयार झालेला आहे. माईने सर्व धागे जोडलेले आहेत. त्यामध्ये हे समोर आपल्याला फोनवर दिसत आहे ते अन्नदाते आहेत बकावा या ठिकाणी. असा हा आनंद माई सर्वांना. आता ही जी लीलाताई दिसत आहे 60 वर्षाची आहे, परंतु अशी नाचत गात या परिक्रमेचा आनंद घेत आहे. जैसे बहे दूध की धारा, जैसे बह रही तू नर्मदा मैया, तेरी हो रही जय जयकार नर्मदा मैया, तेरी हो रही जय जयकार नर्मदा मैया, तेरी हो रही जय जयकार नर्मदा मैया, तेरी हो रही जय जयकार. जैसे मिले बाप से बेटे, जैसे मिले बाप से बेटे, जैसे मिल रही शिव से तू नर्मदा मैया, तेरी हो रही जय जयकार नर्मदा मैया, तेरी हो रही जय जयकार नर्मदा मैया, तेरी हो रही जय जयकार नर्मदा मैया, तेरी हो रही जय जयकार. बोलो नर्मदा मैया की जय. हमारे चलने की भी जय जय हो, हमारे चलने को भी जय हो नर्मदे हर. में रहने वाली नर्मदा मैया की जय. हमारे कंठ में रहने वाली नर्मदा मैया की जय हो. जय हो जय हो. अरे सानप महाराज ग्रुप आता या माईच्या अगदी तटावरती असणाऱ्या मर्दाना या आश्रमामध्ये भोजन प्रसादी दुपारची करण्यासाठी आलेला आहे. आणि आता या आश्रमामध्ये भोजन प्रसादी करून पुढील परिक्रमेला सुरुवात करूया. पाठीमागच्या वेळेस आम्ही या आश्रमामध्ये मुक्काम बी केला रात्री. आता या ठिकाणावरून साधारणतः शिवभट्ट्यान देश या ठिकाणाहून 5 किलोमीटर आहे. असं हे जुनाट वृक्ष या ठिकाणी आहे आणि छानसा आश्रम, सुंदर भोजन व्यवस्था, नर्मदे हर. आणि आमच्या असणाऱ्या अलकाताई आणि मंदाताई, खूप सुंदर असणाऱ्या बाकीच्या ताई आमच्या पाठीमागे येत आहेत. काहींना बॅग घ्यायची होती त्याच्यामुळे. नर्मदे हर. आता मर्दाना या ठिकाणी सानप महाराज ग्रुप आलेला आहे आणि बघा हे समोर माईचं अतिशय निर्मल, सुखकारक, आल्हाददायक अशा प्रकारचं हे स्वरूप आणि अथंग माईचं विस्तरित रूप या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळत आहे. आणि आता भोजन प्रसादीची या ठिकाणी सुंदर व्यवस्थाही चालू आहे. लगेच भोजनाला आम्ही बसणार आहोत. हे सर्व नर्मदेश्वर आहेत आणि या असणाऱ्या नर्मदेश्वर भगवंताचं या ठिकाणी आपणास दर्शन होत आहे. आणि सर्व आश्रम अतिशय सुंदर, भोजन व्यवस्था.
खूप सुंदर वातावरण आणि माईच्या किनारी हा आश्रम असल्यामुळे या असणाऱ्या परिसराचा शब्दात आम्ही वर्णनच करू शकत नाहीत. इतका आनंद या आश्रमामध्ये आल्यानंतर भेटत असतो. पाठीमागच्या वेळेस आम्ही या आश्रमामध्ये रात्री मुक्कामाचा योग आलेला होता. छानसं या ठिकाणी नर्मदा माईचं मंदिर. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर दम्मानी चाला. नर्मदे हर. आताच आम्ही मर्दाना या ठिकाणी सर्व हे असणारे नर्मदे हर महाराष्ट्रीयन ग्रुप, सानप महाराज ग्रुप अतिशय सुंदर परिक्रमा करत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. और चलने में परिक्रमा करने में बहुत अच्छा लग रहा, मन को शांति है. घर पर भी ऐसा तो अपनी माँ को मानो और सुख शांति पाओ. नर्मदे हर एक गुजरात का आवाज आहे. नर्मदे हर प्रभू. नर्मदे हर. कुठले आहेत आपण? पुन्हा 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 तिथे काय उन्हा. नर्मदे हर. नर्मदे हर. यावर्षी परिक्रमावाशांची संख्या खूप वाढलेली आहे. प्रत्येकाची इच्छा आहे पायी परिक्रमा करण्याची. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे आणि सर्वांची ती माईने पूर्णही करावी. नर्मदे हर. सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती परिक्रमेची वाट. नर्मदे हर. आणि अशा प्रकारचे बसत उठत आनंद घेत सर्वजण परिक्रमा करतायत. नर्मदे हर. नर्मदे हर जिंदगी भर. ओढा मुक्तीचा. ओढा मुक्तीचा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि ऊन चटकत आहे आणि परिक्रमावशी असे सावलीचा आश्रय घेत चालत आहेत. काही बसत आहेत, काही उठत आहेत, काही चालत आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे. गाव कुठलं म्हटले बाबा? जेवर बायजाबाईचं. बायजाबाईचं जेवर. वा. बैरवाडी. वा सुंदर. आज 5वा दिवस. अरे वा छान. 5वा दिवस आहे आजचा परिक्रमेला. नर्मदे हर. छानशी. अगदी आता परिक्रमा आणि पंढरीची वारी याच्यामध्ये फारसं काही भेद राहिला नाही. कारण बरेचसे परिक्रमावासी या ठिकाणी परत हा आनंद घेत आहेत. इथं एकच फरक आहे की पंढरीच्या वारीमध्ये सामान चोरी जाण्याची भीती असते, परंतु इथं आपण कुठल्याही प्रकारचं भीती बाळगायचं कारण नाही. कुठं आपलं मोबाईल असेल, पैसे असतील, कपडा असेल, कुठंही पडू द्या, कोणी हात लावत नाही. अशा प्रकारचा निर्भीड ही वारी आणि माईच्या आनंदात सर्व भक्ती प्रधान वारी खूप या ठिकाणी परिक्रमावासी आनंदाने करतायत. आणि असंच माईची भक्ती त्यांच्या जीवनामध्ये सतत येवो अशी नर्मदा माईच्या चरणी प्रार्थना.
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था चालू झालेली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आमच्या समवेत बघा कमीत कमी 50 ते 60 परिक्रमा अशी चाललेल्या आहेत. नर्मदे हर. गाव कोणतं आपलं? बेलवंडीचे आहेत ना, श्रीगोंदा तालुका. आपण नगर MIDC नागापूर. वा वा वा. कसं वाटतंय परिक्रमेत? एकदम मस्त. वा आनंद वाटतोय. तुम्ही महाराज? जालना जिल्हा अंबड तालुका. वा वा वा. तुम्ही महाराज? पुरणपिंपरी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर. वा वा वा. छान. कसं वाटतंय? एकदम मजेत वाटते मला. एकदम खुश. नर्मदे हर. तुम्ही तुमचं व्यसन सोडायचा संकल्प केलाय आणि तो पूर्ण झाला पाहिजे. होईल नाही, झालाच पाहिजे. हा. ओ वा वा. छान. महाराज तुम्ही? एरंडगावचे. अरे वा छान. बाकी वा वा. कसं वाटतंय परिक्रमेचं? हा हा. घरी आनंद आहे की इथं आनंद आहे? मग घरी जायचं की नाही आपल्याला? इथं आनंद आहे, आना आहे. वा वा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर प्रभू, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर. वा छान. बघा किती वयस्कर माणसं आहेत, 70-80 वर्षाचे, परंतु किती आनंद घेत आहेत. हाच तर भक्तीचा आणि संसाराचा फरक आहे. भक्तीमध्ये माणूस या ठिकाणी तरुण बनतो आणि संसारात तरुण असून म्हातारा बनतो. म्हणून या ठिकाणी भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे जीवनामध्ये. नर्मदे हर जीवनभर.